ग्लोबल हॉलिडेज हे 2017पासून स्टार्ट केलेली मी एक फॉर्म आहे. मी त्याचा ऑनर आहे आणि आमच्या इथे जे सेवा दिलेल्या जाते तर ते सेवा एअर तिकिटिंग, विजा, पासपोर्ट, टूर पॅकेजेस, डोमेस्टिक टूर पॅकेजेस, इंटरनॅशनल टूर पॅकेजेस, ग्रुप टूर्स आणि आम्ही कॉर्पोरेट टूर्स पण भरपूर करतो. तर ह्या सुविधा आम्ही दिलेल्या जातो. वेस्टर्न युनियन मनी ट्रान्सफरची पण आमच्याकडे फॅसिलिटी आहे. विदेशातून जो पैसा जे लोक पाठवतात इथं फॅमिलीला, मित्राला वगैरे, तर त्याची रिसिव्हरची फॅसिलिटी पण आमच्याकडे आहे इथं. आणि आम्ही गेल्या 7-8 वर्षापासून ह्या सिटीमध्ये डोमेस्टिक टूर्स किंवा इंटरनॅशनल टूर्स याप्रमाणे ग्रुप टूर्स, FIT, फॅमिली टूर्स, वुमन टूर्स वगैरे हे सगळं फ्रेंड सर्कलचे टूर्स वगैरे काही इव्हेंट असेल इथे कॉर्पोरेट इव्हेंट याची पण आम्ही या सिटीमध्ये सुविधा दिल्या जाते. आमचे टूर्स कसं डोमेस्टिक टूर्समध्ये जसं हे झालं, श्रीनगर झालं, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उटी, मैसूर, बँगलोर, सिक्कीम, दार्जिलिंग, गँगटॉक आणि अंदमान निकोबार या डोमेस्टिक टूरमध्ये हे फेमस डेस्टिनेशनमध्ये जास्तीत जास्त लोक पर्यटन जाण्याचा प्रयत्न असतो आणि जास्तीत जास्त ह्या पर्यटनाची जास्तीत जास्त इन्क्वायरी आमच्याकडे चालू असतं. जसं इंटरनॅशनलमध्ये बघितलं आपण तर इंटरनॅशनलमध्ये जसं दुबई आहे, सिंगापूर आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, थायलंड्स आहे, फिलिपिन्स पण आता खूप चांगलं नवीन डेस्टिनेशन आहे, व्हिएतनाम पण लोक जास्त इन्क्वायरी करतात. आणि आता लेटेस्टमध्ये आमच्याकडे चालू आहे कॉर्पोरेट टूर्समध्ये म्हणलं तर एक चायनामध्ये फेस्टिवल असतो कॅन्टॉन फेअर म्हणून. एक 3 फेजमध्ये असतो, फेज 1, फेज 2 आणि फेज 3. याच्या बुकिंग आमच्याकडे जास्तीत जास्त आता सध्याच्या कंडिशनमध्ये ह्या चायना फेस्टिवलचं बुकिंग जास्तीत जास्त चालू आहे. त्याची काही ऑफर चालू आहे का त्यांची ऑफर सर काय आहे की इथून जे चायना फेस्टिवलला आपण जे टूर नेतो ते टूरची कॅपॅसिटी असते 300, 400, 500 लोकांची कॅपॅसिटी असते. आणि हे सगळं प्रोव्हाइड फक्त आपल्याला एअर तिकीटिंग वगैरे इकडून दुसरीकडून व्हिजा करायचा नाही. व्हिजा आम्हीच प्रोव्हाइड करतो. तिथलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते पण आम्हीच करून देतो तुम्हाला. आणि तिथं 5 दिवसाचा जो तुमचा कॅन्टॉन फेअर असतो त्या फेअरचं पूर्ण काही माहिती असतं. आमच्याकडे गाईड्स असतात 50-50 लोकांचे, 30-30 लोकांचे ग्रुप करून एक गाईड्स आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. गाईड्स तिथं प्रोव्हाइड करून तुम्हाला तिथून हॉटेलमधून तिथूनच पिकअप केलं जातं. जिथं जे प्रोग्राम आहे तिथं नेलं जातं आणि तिथं पूर्ण दिवस तुमचा प्रोग्राम वगैरे बघूनच तुमचं इंडियन फूड आपलं जे काय चायनामधील लोक जेवणासाठी काही प्रॉब्लेम सांगतायत तर आपण जे सगळ्यांना किचन वगैरे कूक वगैरे जे इंडियनच लोकांना घेऊन जातो आपण इथे आणि इंडियन फूड प्रोव्हाइड करतो लोकांना. त्यामुळे चायनामध्ये जेवणाचा वगैरे त्यांना प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामध्ये. आणि एक दिवस त्याच्यामध्ये चायनाचा सिटी टूर असतो. कॉर्पोरेट लोकांना, काही लोकांना फर्निचर घ्यायचं असतं, काही लोकांना फॅक्टरी काही व्हिजिट करायची असतं, काही सेटअप लावायचा असतो. तर हे सगळ्या गोष्टी चायना कॅन्टॉन फेअरमध्ये त्यांना भेटल्या जातात. तिथं तुमच्या ग्लोबल हॉलिडेच्या काय काय फॅसिलिटी याच्या व्यतिरिक्त आणि किती लोकांना प्रवास घडून आला तुम्ही आतापर्यंत? आता बघा आम्ही इयरली जे लोकांचा प्रवास आहे तर ते 3-4 हजार लोकांना पर इयरली आम्ही प्रवास करतो हे टूर्स पॅकेजेसमध्ये. जसं कॉर्पोरेटमध्ये तिकिटिंग, विजा हे तर चालूच असतं कंटिन्यू. पण जे पॅकेजेसची जी संख्या आहे ते 3, 3.5, 4,000, 2,500 हे लोकांना. धार्मिकमध्ये काय काय तुमच्या? धार्मिकमध्ये आमचं 4 धाम असतं. 4 धाममध्ये हेलिकॉप्टर 4 धाम असतं. मोस्टली नॉर्मली पण असतं पण थोडं कॅटेगरीचं असल्यामुळं थोडं चीपेस्ट आम्ही काम ते करत नाही. कॅटेगरी कामध्ये 3 स्टार 4 स्टारचं असलं तरच आमच्याकडे 4 धामचं पॅकेज केलं जातं. आणि जसं कैलास मानसरोवर आहे, कैलास मानसरोवरची पण फॅसिलिटी आता बुकिंग चालू आहे कैलास मानसरोवरची. ती पण कैलास मानसरोवरची पण जी बुकिंग आहे ते पण स्टार्ट आहे आणि ती पण चालू आहे कैलास मानसरोवरची. ह्या धार्मिक प्रोग्राममध्ये जसं कधी आता 12 ज्योतिर्लिंगमध्ये रामेश्वरमची जास्त इन्क्वायरी आहे आता सध्याच्या कंडिशनमध्ये. केदारनाथची पण खूप जास्त प्रमाणात इन्क्वायरी येते. केदारनाथची पण आता इन्क्वायरी जी हेलिकॉप्टरची जी इन्क्वायरी हे आता मोस्टली मे, जून हे मोस्टली फुल होतं. आता जर म्हणजे बुकिंग जर कधी करायचं म्हणलं आणि ज्या डेटच्या लोकांना जास्तीत जास्त डेट ह्या डेटमध्ये भेटू नाही लागले, लोकांना डेट ॲडजस्ट करावं लागले ह्या सगळ्या गोष्टीचे. त्यांचा जो प्लॅन आहे तो थोडा पुढं पाठीमागं करावा लागतं आहे. सर काही ट्रॅव्हल्स एजंट असे वेगळे आमिष दाखवून काही प्रवाशांचं फसवणूक करतात. सर ऑनलाईनमध्ये कसं आहे, ऑनलाईनमध्ये आता भरपूर लोक ह्या ऑनलाईनच्या बळी पडतात. ऑनलाईनच्या बळी पडल्यानंतर काही लोकांना 5 दिवसाचा जर टूर आहे, 5 दिवसाच्या टूरमध्ये हे ऑनलाईनवाले पूर्ण बुकिंग घेतात
त्यांना 1 दिवसाची फॅसिलिटी देता, बाकीचे 4 दिवसामध्ये त्यांचा फोन लागत नाही, त्यांचा टोल फ्री नंबरवर एका माणसाला बोलायचं, परत ती सगळं सांगायचं, परत तो म्हणतो मी रिवर्ट बॅक करतो. हे सगळ्या गोष्टी आजकाल आम्हाला भरपूर लोक आम्हाला येऊन सांगतानंतर तिथं अडचणी असल्यानंतर तिकडूनही आम्हाला फोन करतात आणि ते सांगतात की असं असं झालं आहे आमच्यासोबत म्हणून. नंतर मग काय आपल्या सिटीचा माणूस असल्यामुळे आपण त्याला हेल्प करावंच लागते सगळ्या गोष्टीची. मग याला पर्याय काय आता तुम्ही जसं सांगितलं? हे पर्याय सर लोकांना आम्हाला एवढं सांगायचं आहे की बाबा आपल्या सिटीतून बुकिंग केल्यानंतर तुमचे जे काय फायदे असतात, तुम्हाला कनेक्टिव्हिटी म्हणा, कनेक्टिव्हिटी आपल्या कसं 24/7 लगेच आपण फोन केला जातो. एका माणसाकडेच आपली कोणती तरी एक बुकिंग असती, त्याला सांगायची गरज नाही पडत की वेळोवार की माझी ही बुकिंग होती, माझं हे झालं ते झालं, हे सांगायची गरज नाही पडत. आणि तुम्हाला 99% इथून जे लोकलच्या ट्रॅव्हल एजंटमधून जर तुम्ही बुकिंग केली तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येत नाही. आणि आला बी तर प्रॉब्लेम तर तो सॉल्व एखाद्या वेळेस करायला थोडा वेळ 5-10 मिनटं, अर्धा तास, 1 तास लागू शकतो. पण ऑनलाईन सारखं नाही आहे की तुम्हाला नंतर रिवर्ट बॅक केला जाईल, तुम्ही आता ॲडजस्ट करून घ्या, मग आपण आल्यानंतर बघू, ह्या सगळ्या गोष्टी होत नाही आहे. आणि ट्रॅव्हल लाईनमध्ये खूप ऑनलाईनच्या याच्यामध्ये खूप लोक आलेले आहे, त्यांचे ऑफिसेस नाही आहे, ती कुठून तरी ऑपरेट करतात, हे लोकांना माहीत नसतं. लोक पैसे ट्रान्सफर करून टाकतात, पैसे ट्रान्सफर केल्यानंतर कन्फर्मेशन यायला 2-2, 3-3 दिवस लागतात. मग 2-3 दिवस परत म्हणजे ते परेशान राहतात की बाबा हे आमचं आलं नाही पॅकेज, कन्फर्मेशन नाही आलं, हॉटेल बुकिंग नाही आलं. हॉटेल बुकिंग पण आल्यानंतर भरपूर लोकांनी हॉटेलमध्ये कॉन्टॅक्ट करून बघितलं की आपली बुकिंग आहे का नाही आहे म्हणून. ते पण भरपूर ठिकाणी मग 5-5, 6-6 दिवस कन्फर्मेशन हॉटेलवाल्यांना पण नसतं. मग लास्ट मोमेंटला असं होऊन जातं की बाबा त्या हॉटेलमध्ये काहीतरी ते सांगितलं जातं की बाबा ते काहीतरी मेंटेनन्स आहे, मग आम्ही तुम्हाला हीच हॉटेलचं ग्रुप आम्ही दुसरीकडे शिफ्ट केला आहे. पण ॲक्च्युली त्या कॅटेगरीची ती हॉटेल नसते. तुमच्याकडून घेतलं जातं 3 स्टार म्हणून आणि तुम्हाला दिलं जातं एक बजेटेड हॉटेल म्हणून. काय काळजी घ्यावी? काळजी फक्त एवढीच घ्यावं की लोकली ट्रॅव्हल एजंटला जास्तीत जास्त त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन व्हिजिट करावी, त्यांच्यासोबत चर्चा करावी, काय टूरचा आढावा आहे ते घ्यावं, कन्फर्मेशन इथूनच काही सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल. आणि लोकली ट्रॅव्हल एजंटला काही ना काहीतरी कनेक्टिव्हिटी कुठून ना कुठून तरी असते सगळ्यांची. प्रत्यक्ष भेटण्यामध्येच जे काय तुम्हाला आहे, आता ऑनलाईनचं आहे, ऑनलाईन बघितलं जातं, सगळ्या गोष्टी कम्पेअर केल्या जात्या, पण ऑनलाईनचं जे सांगितलं जातं ते प्रत्यक्षात ते गोष्टी दिल्या जातच नाही. सर आता पर्यटनाचा हंगाम आहे, तर तुमच्या याच्या ग्लोबल हॉलिडेच्या वतीनं काय आवाहन करणार तुम्ही? ग्लोबल हॉलिडेजच्या वतीने आवाहन करा की आता जे मे आणि जूनचं जसं आता इंटरनॅशनलचं आता बघितलं वारमुळं थोडं इंटरनॅशनलचे आमचे पण एक ग्रुप होते, दुबईचे ग्रुप होता, सिंगापूरचा ग्रुप होता. आता सिंगापूरचा ग्रुप तर होणारच आहे, पण दुबईच्या ग्रुपमध्ये थोडा प्रॉब्लेम येतो आहे. आता ते लोक पण समजू लागले त्या गोष्टी. तोच टूर आता थोडा आम्ही पुढं ढकलायचा प्रयत्न करतो, एअरलाईन्सशी बोलणं करतो आहे. तोच जर पुढं ढकलला गेल्याचा तर लोकांचा किती रिस्पॉन्स येतो त्याच्यावर आता बघितलं जाईल. का आपल्या कंपनीचा पत्ता आणि ते नाव आणि पत्ता? सर आपलं ग्लोबल हॉलिडेज माझं N3 मध्ये ऑफिस आहे. N3 प्लॉट नंबर 298 जालना रोड, बिहाइंड पुना गाडगे ज्वेलर्स. कॉन्टॅक्ट 9370673999 8010324430.